प्रभाग क्रमांक 1 साठी आज प्रचाराचा शुभारंभ नारळ वाढून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे। यासाठी उपस्थित असलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि आमचे राज्याचे प्रभारी आदरणीय जयसिंगराव गायकवाड साहेब, त्याचप्रकारे या शहराचे माजी आमदार आदरणीय दादाभाऊ कळमकर साहेब, उपस्थित असलेले आमचे विधानसभेचे अध्यक्ष निलेश शेठ मालपानी असतील, आमचे संजय भाऊ जिंजे आणि उपस्थित या परिसरातील सगळ्याच आमच्या या परिसरातील नावाजलेल्या समाजसेविका, ज्येष्ठ समाजसेविका वाणी मावशी आणि त्यांचे परिसरातील सगळेच उपस्थित असलेले आमचे प्रवीण भाऊ वारुळे असतील, यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत हा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे। प्रभाग क्रमांक 1 जर म्हटलं गेलं तर समोरच्यांकडून ज्यांच्या हातात एवढ्या वर्षात सत्ता आहे ते सांगतात खूप मोठा विकास झाला, पण आज आम्ही या प्रचाराच्या माध्यमातून ठिकठिकाणी फिरतोय। इथं जर बघितलं तर छोट्या छोट्या कॉलन्या परिसर असतील, इथं विकास कामांपासून लोकांचे प्रलंबित प्रश्न आहेत, लोकांचा संताप या ठिकाणी आहे आणि एक तसं बघितलं तर आमचे सर्वसामान्य उमेदवार दिलेले आहेत। वाणी मावशींचा मुलगा गेल्या 8 वर्षापासून महाकाल प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक चांगली प्रकारची उत्तम जनसेवा करतो। मावशींचं कार्य महिलांपर्यंत कसं रुजलेलं आहे हे मला प्रभागात नागरिकांना विचारायची गरज नाही। आमचा ज्या दुसऱ्या उमेदवार आहेत त्या ऍडव्होकेट आहेत आणि तरुण ऍडव्होकेट आहेत, ऍडव्होकेट संस्कृती हलदार। त्यांच्या आईनी पण नुसतं शहरामध्ये नाही तर राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये पण त्यांना ठिकठिकाणी बोलवलं जातं। असं एक मोठं उदाहरण समाजसेवेचं, जनसेवेचं आहे। आणि आमचा ऋषिकेश शोरात जो फक्त 23 वर्षाचा या ठिकाणी उभा आहे, असे उच्च शिक्षित आणि लोकांचे प्रश्नांची जाण असणारे आम्ही दिलेले आहेत। आता निश्चित प्रकारे इथं बघितलं तर एक दहशतीचं वातावरण दिसून येतं। मी बोलण्यापेक्षा मी टीका केलेली सारखी होईल, परंतु तुम्ही लोकांना जर खासगीत विचारलं तर लोक बऱ्याचशा ठिकाणी भयभीत आहेत। हे फक्त सांगितलं जातं की आम्ही खूप मोठा विकास केला, त्यांनी काय काय विकास केला तर ते पण कशा पद्धतीचा केला ते त्यांनी सांगून द्यावं। आज कितीतरी कॉलन्या आहेत, प्रभाग क्रमांक 1 जर बघितला तर तो नागापूरच्या पुलापासून चालू होतो तर एकविरा चौकापर्यंत, याची व्याप्ती किती मोठी आहे। आणि सर्वसामान्यांना पाहिलं, आज सुद्धा आम्ही मागच्या पंचवटीच्या भागाच्या अलीकडून आलो, तिथं आज चिखल असलेली परिस्थिती जाणवली, दगड धोंडे जाणवले। तर हे आपण एक शहरामध्ये राहतो, एक विकसित असणाऱ्या उपनगरामध्ये, साविडीमध्ये राहतो, अशा प्रकारे जर लोकांना विकासापासून वंचित या विद्यमान नगरसेवकांनी ठेवलेलं असावं, त्याच्यामुळं लोक आमच्याच उमेदवारांना या ठिकाणी निवडून देतील असा मला विश्वास वाटतो। मी परत एकदा माझ्या मायबाप जनतेला प्रभाग क्रमांक 1च्या विनंती करतो की यावेळेस आम्हाला संधी द्या। यावेळेस तुम्ही निश्चित प्रकारे बदल तुम्हाला जाणवाल, तुम्हाला हक्कानी कामं सांगता येतील जे आता सांगता येत नाही। आपण कामं कसे सांगावे असे लोकांना, तरुणांना, महिलांना, ज्येष्ठांना प्रश्न पडतो। बारीक सारीक कामं असतात तर ते सगळ्या गोष्टी या आम्ही सोडवण्याचं काम करू, एवढंच या ठिकाणी सांगतो। आमचं पक्षाचे जे 3 उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस, तर या समोरील बटन दाबून आपल्याला नम्र विनंती आहे की या सगळ्यांना विजयी करावं।